सोलापुरातील सुयश गुरुकुल वतीने येत्या 27-28 सप्टेंबर रोजी युवा स्फूर्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। संस्थेच्या आवारात 2 दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये 450 विद्यार्थी सहभागी होतील। मनुष्य घडणीचे शिक्षण या तत्वावर गेली 25 वर्ष सुयश गुरुकुलमधील कार्य सुरू आहे। सध्या इथे 800 वर विद्यार्थी असून 150 शिक्षक आणि कर्मचारी आहेत। केवळ पुस्तकी किंवा साचेबद्ध शिक्षण नव्हे तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने येथे शिक्षण दिलं जातं। प्राध्यापक केशव शिंदे यांनी हे गुरुकुल सुरू केलं असून येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी ठरले आहेत। सुयश युवा स्फूर्ती शिबिरात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे। पत्रकार परिषदेस मार्तंड कुलकर्णी, श्रद्धा लकडे, निखिल तोष्णीवाल, वृषाली महंत आदी उपस्थित होते। दहावीतून साधारण 90% पेक्षा जास्त मुली जास्त आहेत त्यामध्ये। आता माझ्याकडे साधारणतः 20 एक मुली आहेत की ज्यांना पूर्ण शिक्षण मोफत केले 11वी 12वीचं। मागे मी 8वी पासून पण करायचो, आता 8वीला 9वीला मुलं स्कॉलरशिपला येत आहेत, पण 10वी पासून आम्ही हे सुरू करतो, म्हणजे गरिबांना पण त्यामध्ये सहाय्य करतो, मोफत फीमध्ये काम करतो। तुम्हा पत्रकारांना अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी येऊन एकदा भेट द्यावी। संपादक आहेत, कोणी त्याचे आहेत, आपण यावं आणि बघावं। म्हणजे आम्हाला प्रसिद्धी नको आहे, पण चांगलं काम हे लोकांसमोर जायचं पाहिजे। कारण आम्हाला आता ॲडव्हर्टाईज देऊन मुलांना काही घ्यायचं नाही आहे, कारण आहे त्यामध्ये 300-400 मुलं वेटिंग लिस्टमध्ये असतात, म्हणजे ॲडमिशनचा तो प्रश्न नाही आहे। लॉकडाऊनमध्ये थोडंसं आम्हाला संकट आलं होतं, मुलं आमची सगळी गेली, पण लॉकडाऊन नंतर घरी कळालं की घरच्यापेक्षा गुरुकुल किती व्यवस्थित आहे आणि त्याची किती आवश्यकता आहे। तर अशी गुरुकुल अजून सोलापूरमध्ये खूप व्हायला पाहिजे आणि तिथं मुलांनी जाऊन राहायला पाहिजे। ज्या आई वडिलांना आपल्या मुलांना तेवढा वेळ देता येत नाही आणि तसं आम्ही काम करतो आणि आम्ही काम करतो म्हणजे मॅनेजमेंटमधून नाही आहे, म्हणजे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही स्वतःहून, माझ्या 3 पिढ्या, माझे आई वडील, नंतर मी स्वतः, माझी मुलं आणि माझे विद्यार्थी, असं 3-4 पिढ्यांमध्ये आम्ही हे काम करतो। निखिल हा आमचा 2nd जनरेशनचा, म्हणजे निखिलचे वडील माझे संस्थेचे ट्रस्टीज आहेत। असं आम्ही विद्यार्थ्यांना घेतो। माझे टीचर, माझे डॉक्टर पिशवीकर म्हणून माझे टीचर होते, ते अध्यक्ष होते। तर असं एक समाजाची एक खूप वेगळी स्कूल आहे, ते आम्ही सुरू करतोय। आणि याचबरोबर अजून एक तुम्हाला माझी विनंती आहे, यासोबतच सुयश शाळेच्या सोबत एक सोलापूरला विपश्यना ध्यान केंद्र आमच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेलं आहे आणि तिथं पण 7 एकरामध्ये खूप चांगलं आम्ही करतोय। ते पण निःशुल्क आहे, ते सर्वांच्यासाठी आहे, म्हणजे फक्त